तर लोकभवनामध्ये आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, महायुतीमधल्या दोनही पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित असतील, शिवाय काही इतर आमंत्रित असतील त्यांचीही उपस्थिती असेल। राज्यपाल आचार्य देवव्रत हे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देतील आणि त्यासाठीच्या हालचाली सध्या लोकभवनामध्ये सुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये सुद्धा सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बैठकीसाठी उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेता बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुनेत्रा पवार या विधान भवनामध्ये पोहोचल्या आणि त्यानंतर लगेचच बैठकीला सुरुवात झाली। अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झाल्यानंतर उपमुख्यामंत्री पद कुणाकडे दिलं जाणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा कुणाकडे दिली जाणार, दोनही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार का, असे अनेक प्रश्न होते। यातल्या काही प्रश्नांची उत्तरं आज महाराष्ट्राला मिळाली आहेत। सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे, त्यामुळे त्या विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्या असतील। याशिवाय उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांचा काही वेळातच आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडेल आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतील त्या सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहतील। उपमुख्यमंत्री असतील त्या राज्याच्या, याशिवाय पुण्याच्या पालकमंत्री त्या असतील अशी ही माहिती आहे आणि या व्यतिरिक्त कोणकोणती खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली जातात याकडेही लक्ष असेल। राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षासाठी हा अत्यंत कसोटीचा आणि कठीण असा काळ आहे, कारण या पक्षाचा प्रमुख नेता, या पक्षाचा प्रमुख आधारस्तंभ अचानकपणे हिरावला गेल्यामुळे या पक्षाची धुरा ही सुनेत्रा पवार यांच्याकडे आलेली आहे। खरं तर सुनेत्रा पवार यांना सक्रिय राजकारणातला खूप मोठा अनुभव नाहीये, पण राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सगळ्या दिग्गज नेत्यांनी म्हणजे सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, या सगळ्यांनी पवार कुटुंबियांकडेच ही धुरा दिली जावी असा आग्रह धरला आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचं नाव समोर आलं। खरं तर पार्थ पवार आणि जय पवार ही अजित पवार यांची 2 मुलं ही राजकारणात काही प्रमाणामध्ये सक्रिय आहेत, मात्र आतापर्यंत कोणत्याही पदावर त्यांची नियुक्ती झालेली नव्हती, त्यामुळे प्रशासकीय अनुभव त्यांच्याकडेही नाही आणि वय ही पण मर्यादा होती। त्यामुळे या दोघांची निवड करण्याऐवजी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली। सुनेत्रा पवार यांचा अगदी 2 वर्षभरापूर्वी राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश झाला होता, कारण आतापर्यंत त्या राजकारणामध्ये कोणत्याही पदावर नव्हत्या, पण दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या आणि त्यानंतर अजित पवार यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून लोकसभा निवडणुकीत उभं केलं। त्यांच्या विरोधात होत्या सुप्रिया सुळे, वहिनी आणि नणंद भाऊजाईचा हा सामना होता, यामध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला, पण सुनेत्रा पवार यांना त्या निवडणुकीनंतर लगेचच राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलं, त्यामुळे सक्रिय राजकारणामध्ये त्यांचा सहभाग झाला होता। पुढच्या वर्षभरामध्येच विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर दोनही कुटुंबांमधली कटुता कमी व्हायला लागली हे स्पष्टपणे दिसत होतं। काही दिवसांपासून तर दोनही राष्ट्रवादी एकत्र येतील अशाही चर्चा सुरू होत्या, मात्र पुढे त्या चर्चा जाण्या अगोदर किंवा कोणताही ठोस निर्णय होण्या अगोदरच काळानं घाला घातला आणि अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सगळीच गणितं बदलली। अचानकपणे झालेल्या संपूर्ण प्रसंगातून सगळेजण सावरत असतानाच सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची आणि विधिमंडळातल्या पक्ष नेतृत्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक सध्या महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये होते। ही बैठक झाली, त्यांची रितसर गटनेता म्हणून निवड झाली की त्यानंतर संबंधित पत्र ही राजभवनाकडे दिली जातील। अर्थात या सगळ्या औपचारिकता आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता शपथ सर पत्र काय आहे? मुशीफ साहेब काही मर्जर संदर्भातली काही करण्यात आली ताई पवार अच्छा आणि कुणी अनुमोदन मांडलं ठराव मांडला सर फक्त एक मिनिट थांबून बोला। बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते हे मंत्रालयामध्ये पोहोचलेत। राष्ट्रवादीच्या गटनेता निवड बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले। राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीमधला 3रा सहभागी पक्ष आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांचं सरकार सध्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा ज्यांच्याकडे होती, उपमुख्यमंत्री पदाची धुरा ज्यांच्याकडे होती सर राज्यसभेचा त्यांनी राजीनामा दिला तो स्वीकारलाय का? ती प्रोसेस झाली पूर्ण?
दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या संदर्भात सातत्यानं पवार पक्षाकडे चला ना मग. बेसिक आज काय काय झालं बैठकीमध्ये? विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने सुनेत्रा रेड्डींचा विषय म्हणून त्या ठिकाणी केलेले आहे. ते पक्षाचा अधिकृत पत्र घेऊन मी बाळासाहेब मुख्यमंत्री महोदयांना भेटायला मिळाला आणि त्यांना विनंती करणार की पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ मोबाईल आज शपथविधी किती वाजता होणार आहे? मुख्यमंत्री महोदय ठरवतील. आम्ही भेटल्यानंतर ठरवू शकेल लगेच. दोन महत्वाचे विषय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री बीडचं त्या संदर्भात काही तुम्हाला आज एक पार्ट होऊ द्या मग हिंदीमध्ये पण एक काय तटकरे सॉरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गटनेता निवडीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर संबंधित पत्र हे राज्यपालांकडे सुपूर्द केलं जाईल आणि मग उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेची प्रक्रिया पूर्ण होईल. पण जसं मघाशी सांगितलं, या सगळ्या औपचारिक प्रक्रिया आहेत. या संदर्भातलं एक पत्र आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लोकभवनामध्ये दिलं जाईल आणि त्यानंतर शपथविधीची प्रक्रिया ही पूर्ण केली जाईल. खरं तर त्यासाठीची तयारी आधीच झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न झाली आहे आणि आता गटनेता निवडही पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार हेही निश्चित झालेलं आहे. सुनेत्रा पवार यांची एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेता म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे आता त्या विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या प्रमुख असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सरकारमध्ये ज्या काही भूमिका असतील, विधिमंडळात ज्या काही भूमिका असतील, त्या सगळ्याची प्रमुख जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांच्यावर असेल आणि याच संदर्भातल्या निवडीचं पत्र हे आता राजभवनामध्ये दिलं जाईल, लोकभवनामध्ये दिलं जाईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया पूर्ण होईल. या बैठकीला विधिमंडळातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपस्थित होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हेही उपस्थित होते, ज्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा समावेश होतो आणि याशिवाय सगळे आमदार होते जे या बैठकीला उपस्थित होते आणि सुनेत्रा पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार हे सुद्धा इथे उपस्थित होते. छगन भुजबळ हे ही बैठक संपवून नुकतेच बाहेर आलेत. तर एकीकडे बैठक संपवून राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार बाहेर येताना दिसतात, तर दुसरीकडे राजभवनातल्या तयारीची ही दृश्य. खरं तर महाराष्ट्राला महिला उपमुख्यमंत्री मिळणं ही सुखावह बाब असायला हवी, पण ज्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांची निवड केली जाते त्या परिस्थितीवर आणि ती सगळीच परिस्थिती इतकी दुःखाची आहे की त्यातनं पवार कुटुंबीय असोत, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता असो, या कशातूनच सावरू शकलेले नाहीये. पण राजकारण आहे, त्याच्या प्रक्रिया त्या वेळेत पूर्ण होणं कदाचित गरजेचं असतं आणि त्यामुळेच अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. विधानमंडळाच्या पायऱ्यांवरची आपण ही दृश्य पाहतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते, महत्त्वाचे नेते असतील, पदाधिकारी असतील किंवा आमदार, मंत्री हे सगळेजण उपस्थित आहेत. पक्षासाठी हा कठीण काळ आहे. नेतृत्व बदल होतोय. बरं, ज्या परिस्थितीमध्ये तो नेतृत्व बदल होतोय ती परिस्थिती सुद्धा कठीण आहे सगळ्यांसाठी. अनेक गोष्टी बदलतील आता आणि त्यामुळं प्रत्येकाच्याच मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर आहे. जे घडलंय ते इतकं अचानक घडलंय आणि इतक्या वेगानं प्रक्रिया घडतायत की कदाचित काही जणांना हे नेमकं काय सुरू आहे हे कळण्याही पलीकडचं आहे.
पण सुनेत्रा पवार यांची झालेली निवड ही एकमतानं झाली आहे. या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात. माझे सहकारी शुभम उमाळे आता आपल्यासोबत आहेत. शुभम, बैठक तर झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची, गटनेता निवडलाय अशी माहिती सुद्धा सुनील तटकरे यांनी दिलेली आहे. काय काय प्रस्ताव मांडण्यात आले होते या बैठकीमध्ये? किती वेळ चालली साधारण ही बैठक? कविता, खरं तर विधान भवन या ठिकाणी करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आले होते आणि अशामध्ये हे आदेश दिल्यानंतर सर्व आमदार आज उपस्थित होते आणि आज सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड ही करण्यात आलेली आहे. खरं तर विधान भवन मुंबई या ठिकाणी हा सर्व प्रक्रिया जी आहे ती संपन्न झाली. स्वतः अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील या प्रक्रियेच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित होते आणि इतकंच नव्हे तर मग आता स्वतः सुनेत्रा पवार जे आहेत विधान भवन मधून रवाना झालेल्या आहेत. नेमकं त्या आता देवगिरीवर जे त्यांचं शासकीय निवासस्थान आहे, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी जात आहेत की वर्षावर जात आहेत भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाच्या प्रक्रियेसाठी ज्या सर्व प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत त्या आता त्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत का असा एक मुद्दा आहे. इतकंच नव्हे तर लोकभवनमध्ये सध्या अंतिम टप्प्यात तयारी सध्या आलेली आहे. सगळी उपमुख्यमंत्री पदाच्या शपथसाठीची अंतिम टप्प्यात सध्या सर्व तयारी आलेली आहे. अशामध्येच आता बघू शकतोय सर्व नेते जे आहेत ते हळूहळू विधान भवनच्या बाहेर पडताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे मात्र सुनेत्रा पवार या विधान भवनमधून निघालेल्या आहेत. महाराष्ट्रासाठी पहिला उपमुख्यमंत्री या ठरणार आहेत आणि इतकंच नव्हे तर मग राष्ट्रवादीमध्ये आता नेमके सगळी जबाबदारी कोणाकडे, सर्व आमदार असतील किंवा मग सर्व जे कार्यकर्ते असतील, पक्षाची सर्व जबाबदारी असेल ही नेमकी आता कोणावर जाणार अशा सगळ्या प्रश्न असताना थेट अगदी अवघ्या कमी वेळातच जे आहे उत्तर आता मिळालेलं आहे की सुनेत्रा पवार या असणार आहेत. सध्या सुनेत्रा पवार या वर्षा निवासस्थानी निघाल्याचं समजून येत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील त्या भेट घेणार आहेत. कविता, सुनेत्रा पवार या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत असं तुम्ही सांगताय, पण आता राष्ट्रवादीचे जे बाकी मला वाटतं काही प्रतिक्रिया येतात आपल्यासमोर. त्यानुसार माननीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांनी जो प्रस्ताव मांडला त्या सर्व प्रस्तावाला सगळ्यांनी अनुमोदन केले. त्यानंतर भुजबळ साहेबांनी विधिमंडळाचे नेते निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला माननीय मुश्रीफ साहेब, माननीय दिलीप वळसे पाटील साहेब, त्यानंतर देवळकर साहेब, बनसोडे, रणजित मुंडे यांनी अनुमोदन दिले आणि त्यानंतर विधिमंडळाच्या सर्व विधानसभा सदस्य व विधान परिषद सदस्य यांनी हात वर करून त्या सर्वाला अनुमोदन दिलं आणि तो ठराव पास झाला आणि त्यानंतर त्या ठरावाच्या आणि मिळवण्यासाठी येते आता माननीय मुख्यमंत्र्यांकडे सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांना असणार. बरोबर आहे. विधिमंडळ पक्षाचा नेता जो असतो त्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याला म्हणजे विधिमंडळ पक्षाचा म्हणजे विधानसभेचे सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य असा विधिमंडळ असतो. त्याचा अधिकार त्यांच्या कामकाजाचे सर्व अधिकार त्यांना देण्यात आले. तर दुसरं ठरवलं एक त्यांची निवड आणि दुसरे अधिकार देण्याचा ठराव. परंतु राष्ट्रीय अध्यक्ष संदर्भात काही चर्चा झाली का? राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? सर, विलिनीकरणासंदर्भात काही चर्चा झाली आहे? तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या बैठकी संदर्भातली माहिती दिली. 2 प्रस्ताव मांडण्यात आले. एक शोकप्रस्ताव होता आणि दुसरा प्रस्ताव होता तो विधिमंडळ गटनेते पदाच्या निवडीचा आणि हे दोन्ही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांची निवड झाली. जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार सुनेत्रा पवार या काही वेळातच मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. दरम्यानच्या काळात विधिमंडळ गटनेता निवडीचं जे पत्र आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दिलं जाईल लोकभवनामध्ये आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनामध्ये पूर्ण होईल. या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून असताना आता आपल्यासोबत राजकीय विश्लेषक विकास वैद्य सर आहेत. वैद्य सर, आज सकाळपासून या घडामोडी ज्या घडत आहेत त्या काहीशा कालपासून अपेक्षितच होत्या.
कारण कालच जवळपास हे स्पष्ट झालं होतं की सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री निवड केली जाणार. आता या सगळ्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जी थोडीशी वाटते की याच्याबद्दल अजून क्लॅरिटी नाहीये? म्हणजे मला ती दिसते ती अर्थमंत्री पदाची, कारण त्याच्याबद्दलची क्लॅरिटी अजून येत नाहीये. पुण्याच्या पालकमंत्री पदाबद्दलची आली, उपमुख्यमंत्री पदाबद्दलची आली, विधिमंडळ गटनेते पदाबद्दलची पण आली आहे. हो, निश्चितपणे, कारण अर्थमंत्री पद हे आपल्याला माहिती आहे की एक वेगळ्या प्रकारचं खातं आहे आणि सगळे इकॉनॉमी, सगळे फायनान्सेस आपण बघत असाल की लाडकी बहीण योजनेपासून किंवा वयोश्री योजना असतील, त्या वेगळ्या योजना असतील, मुलींच्या मोफत शिक्षणाची बाब असेल, याचं एक मोठं ज्याचं म्हणतो आपण एक्सचेकरवर खूप मोठा लोड आहे. आणि त्याचा त्या पद्धतीने अर्थात देवेंद्र फडणवीसांनी काल नागपूरमध्ये एक गोष्ट सांगितली की बऱ्यापैकी म्हणजे अर्थसंकल्पाचा अगदी लगेच विचार करतात, जी टेम्पररी अरेंजमेंट आहे, तर त्या दृष्टीने बऱ्यापैकी तयारी ते अजित पवारांनी करून ठेवली होती. त्याच्यामुळे आता लगेच अर्थसंकल्प जिथे सादर करायची वेळ आहे तिथे कदाचित मला असं वाटतं की एखाद्या वेळेला देवेंद्र फडणवीस स्वतःचा अर्थसंकल्प सादर करते. पण या क्षणी आपण जसं म्हणता एक निष्णात ज्याला म्हणतो अर्थतज्ञ, म्हणजे आता जसं जयंत पाटील यांचं नाव खूप प्रकाशाने घेतलं जात आहे की असे अर्थमंत्री, त्यांच्यासारखा अर्थमंत्री आता लगेच कोणी असेल का, किंवा मग सुधीर मुनगंटीवार आहे, पण सुधीर मुनगंटीवारचं वारांचं एकूण जे बीजेपीमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे त्यामुळे त्यांचे पण चान्सेस कमी आहेत. त्याच्यामुळे आता अर्थमंत्री पदाचा हा जो तिढा आहे हा खरोखर कठीण आहे. आणि जसं आपण आपल्या व्यासपीठावर देखील बरीच चर्चा मी ऐकली की त्याच्यामध्ये जी नेतृत्वाचा जो भाग आहे आणि मुळात अजित, कारण ये जो भी सारे सदस्य काउंसिल के सदस्य हैं, क्या सब सारे विधायक हैं, सब मौजूद थे? क्या मीटिंग थी, उस मीटिंग में जो है हमने ठहराव पारित किया कि हमारे जो नेता हैं इस आज के बाद सुनेत्रा पवार ये हमारे घर का और सारे विचार जो है विधानमंडल के संदर्भ में हम उनको जो ठहराव है हमने पारित किए हैं, उसके ऊपर सारे हमारे जो है विधायक सब लोगों ने जो है हस्ताक्षर किए हैं. अब ये सब लेकर हम सीएम साहब के पास जाएंगे और फिर सीएम साहब राज्यपाल महोदय से बात आज ही हर एक तरह से जो है आगे का शपथ विधि के होकर वो मुख्यमंत्री हो जाए. तो शपथ विधि आज ही होगा और कितने बजे मंत्रिमंडल बैठेगा? 5 बजे होगा पक्का, मतलब इसमें कोई मुझे तो लगता है 5 बजे होगा. और इसके बारे में जो है मुख्यमंत्री बड़े पॉजिटिव जल्द से हो जाए. सर, दूसरा एक मुद्दा है जो सब लोग जाना चाह रहे हैं मर्जर को लेके, काफी कुछ बातें हो रही हैं. अभी वो लीडर जो है पहले तो लीडर चुनाव जाता है ना, तो लीडर चुना है अभी वो देखेंगे. भुजबळ साहेब मराठीमध्ये सगळे एकत्रित भेट घेणार आहात. राष्ट्रीय अध्यक्ष पदाबद्दल काही झालं सीएमपी मीटिंग आहे बाबा, देयर इज अ डिफरंट प्रोसेस फॉर अदर थिंग्स. तर आता या सगळ्या संदर्भात मध्ये मी बोलणारच नाही, प्लीज तुम्ही विचारू नका. प्रफुल्लभाई विचारू नका, मी बोलणारच नाही, काय मला बोलायचंच नाही कुठल्या गोष्टी. नाही, आम्हाला फक्त पुढची प्रक्रिया काय असणार हे पुढची प्रक्रिया सांगा. मला सगळं समजतं काही प्रक्रिया असते. अरे ही इट विल नॉट फॉलो ना नाव, इट इज ऑटोमॅटिक ना. वन शी विल once she gets elected to Vidhan Sabha, then that will automatically get vacated. That is the process. सर, राज्यसभेचा त्यांनी राजीनामा दिला तो स्वीकारला, प्रोसेस झाली पूर्ण. काही मला थोडा तरी अंदाज असला एकदा तुम्ही विधानसभेत निवडून आल्यानंतर जागा ऑटोमॅटिकली रिकामी होते. परंतु सर, दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या संदर्भात सातत्यानं पवार फ्रॅक्शनकडनं बोललं होतं. चला ना मग. चला थोडं साईड दे. आले सर, तटकरे साहेब पुढची प्रोसेस सांगा ना, काय काय झालेलं आहे काय नाही. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने सुनेत्रा वहिनींचा विधिमंडळ निवड त्या ठिकाणी केलेलं आहे. ते पक्षाचं अधिकृत पत्र घेऊन मुख्यमंत्री महोदयांना भेटायला जाणार
आणि त्यांना विनंती करणार की त्यांना मुख्यमंत्री अरे तो मोबाईल मुख्यमंत्री ठरवतील आम्ही भेटल्याच्यानंतर ठरवू शकते लगेच. सर, दोन महत्वाचे विषय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आणि बीडचं त्या संदर्भात काही आता तुम्हाला आज एक पार्ट होऊ द्या. सर हिंदीमध्ये पण एक आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होईल अशी शक्यता आहे, कारण त्यासाठीची जी पक्षाकडून कार्यवाही पूर्ण व्हायला हवी ती कार्यवाही पूर्ण झालेली आहे. पक्षाची एक बैठक बोलावण्यात आली होती. विधिमंडळातले पक्षाचे जे सगळे सदस्य होते ते या बैठकीला उपस्थित होते. सगळ्यांनी एकमतानं सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेता म्हणून निवड केलेली